नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये आपण की ची संकल्पना आपण शिकणार आहोत. बघा, मराठीतील की ह्याची संकल्पना आपण पाहणार आहोत, पण ती दोन पद्धतीने आहे. ह्याच्या पहिल्या सेशनमध्ये मी तुम्हाला की ची पहिली संकल्पना एक्सप्लेन केलेली. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला की ची दुसरी संकल्पना मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पहा कसं, पहिल्याचं मी तरी तुम्हाला एकदा रिपीट करतो. जसं की बघा, आता आपण म्हणतो ना की मी सांगितलं आहे की. आता ह्या की साठी तुम्ही काय वापरणार? बघा, ह्या की साठी तुम्ही काय वापरणार? बघा, आय हॅव टोल्ड दॅट. आता ह्या की साठी तुम्ही काय दॅट वापरणार. ओके, हे लक्षात ठेवा. यावर मी एक सेपरेट लेक्चर घेतलेले, इन डिटेल्स मध्ये घेतलेले, पाहून घ्या. ओके, आता इथं जी की हा संकल्पना आहे, ही तुमची जी संकल्पना आहे ती प्रश्नार्थक वाक्यामधली आहे. बघा, त्यासाठी तुम्हाला आधी प्रश्न किती प्रकारचे आहेत हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. बघा, प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच काय, त्याला इंग्रजीमध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. काय? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ह्याचे दोन प्रकार पडलेत. एक आहे WH, म्हणजे असे प्रश्न की ज्यांची सुरुवात ही कशाने होते? WH ने होते. आणि दुसरा प्रकार आहे असे प्रश्न की ज्यांची सुरुवात काय होते? टू बीच्या रूपाने. बघा, म्हणजेच त्याला काय म्हणणार तुम्ही? वर्बल किंवा एस नो टाईप क्वेश्चन. ओके, वर्बल किंवा एस नो टाईप क्वेश्चन. म्हणजे आजचा जो कन्सेप्ट आहे तुमचा कशा रिलेटेड आहे? ह्या वर्बल. ह्याच्यामध्येच तुम्हाला काय वापरायचं आहे? की. पण तो कसा येतो ते पहा. बघा, प्रश्नार्थी वाक्य. बघा, तुम्हाला एक मी एक वाक्य देतो. आधी मराठीत समजू आणि नंतर मग इंग्लिश मध्ये येऊ आपण. ओके, बघा, आधी हे समजून घ्या. वर्बल आणि एस नो टाईप म्हणजे काय, की असे प्रश्न की ज्यांचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं. बघा, तू येत आहेस का? कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो. बघा, तू येत आहेस का? हे काय झालं? ह्याचं उत्तर काय ना? येत असेल तर काय म्हणेल? येस. नसेल तर नो. आता बघा, तू येत आहेस का? इंग्लिशमध्ये बघा, आर यू कमिंग आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे तू येत आहेस का? आता हेच वाक्य बघा, आता हा का कुठं आलाय? शेवटी आला. आता हा का आला? जर तुम्ही पहिली व्हॅरायटी दिली आणि जर मध्ये आलं तर मग त्यासाठी काय वापरणार? पहा, आर यू कमिंग, नॉट आणि क्वेश्चन मार्क. काय वापरणार तुम्ही इथं? ऑर. बघा, हा पण प्रश्नच आहे, पण हा तुमचा कुठला प्रश्न आहे? हा वर्बलचाच आहे, पण तो जो का आहे त्याचं काय झालेलं आहे? की. म्हणजे तू येत आहेस की नाही? बघा, क्वेश्चन मार्क. ह्याच्यामध्ये डब्ल्यूच ने सुरुवात झाली आहे का? नाही. हे समजून घ्यायचं की ह्याच्यामध्ये डब्ल्यूच ने सुरुवात झाली आहे का? नाही. मग ह्याची सुरुवात कशाने झालेली आहे? वर्बल म्हणजे टू बीच्या रूपाने झालेली आहे की नाही? म्हणजे आर यू कमिंग ऑर नॉट, म्हणजे तू येत आहेस की नाही. आलं लक्षात? म्हणजे ह्या की साठी तुम्हाला काय वापरायचंय? ऑर. म्हणजे आधीच्या की साठी आपण काय वापरलं होतं? दॅट. काय? दॅट. लक्षात ठेवा. पण हा जो कन्सेप्ट आहे फक्त कशासाठी आहे? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मधलं वर्बल. आलं लक्षात? बघा, आता वाक्यरचना घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. पण हे जेव्हा तुम्ही असं वाक्य बनवलं की तेव्हा शेवटी तुम्हाला का येणार नाही, मध्ये की येतं. ओके, पहा आता वाक्यरचना ह्याच्या. हे लक्षात आलं तुमच्या? बघा, पहिली जी वाक्य आहे, पहिलं जे आहे, आर यू कमिंग ऑर नॉट, म्हणजे तू येत आहेस की नाही. आता त्यानंतर आहे, तुला चहा आवडतो की कॉफी? बघा, तुला चहा आवडतो की कॉफी, म्हणजेच डू यू
प्रिफर टी और कॉफी. म्हणजे तुला चहा आवडतो की कॉफी. म्हणजे इथं काय आले की. त्याच्यानंतरची वाक्यरचना पहा. तुला कॉफी पाहिजे की चहा पाहिजे. बघा आपण असं म्हणतो ना की तुला कॉफी पाहिजे का चहा पाहिजे. म्हणजेच बघा तुम्हाला हे वाक्यरचना तुम्हाला माहिती असले पाहिजेत. प्रत्येक काळाचं तुम्हाला त्याचा प्रश्नार्थक म्हणजे वर्बल क्वेश्चन कसं बनवायचं, त्याच्यामध्ये टू बी रूप कोणतं येतं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बघा त्यासाठी एक मी सेपरेट चॅनल तयार केलेलं आहे. चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. ह्याच्यावर फक्त तुम्हाला टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स यांचा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ह्याच रिलेटेड तुम्हाला फक्त व्हिडिओज भेटतील. म्हणजे ग्रामरच्या रिलेटेड, ते पण मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी. ओके, एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट आहे. पाहून घ्या म्हणजे तुम्हाला इथं वाक्यरचना बनवता येते. बघा कन्सेप्ट समजला तर की तुम्हाला वाक्यरचना भरपूर बनवता येते. राईट. मग त्यासाठी काय की तुम्हाला टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स हे पण येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वर्बल क्वेश्चन, डब्ल्यूएच क्वेश्चन हे कन्सेप्ट पण तुम्हाला माहिती असले पाहिजे. बघा आता वाक्य काय सांगितलं मराठीतलं, तुला चहा पाहिजे की कॉफी. बघा डू यू वॉन्ट. तुला पाहिजे का. फक्त असं असेल तर काय होईल, तुला पाहिजे का. त्याच्या पुढे काय आपण टी घेतलं, क्वेश्चन मार्क दिलं. डू यू वॉन्ट टी. तुला चहा पाहिजे का. ओके, असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, ऑर आणि कॉफी. म्हणजे तुला चहा पाहिजे की कॉफी पाहिजे. काय, तुला चहा पाहिजे की कॉफी पाहिजे. आलं लक्षात. बघा त्यासाठी तुम्हाला हे वाक्य कुठल्या काळातलं आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे आहे तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. ओके, वरचंही सिम्पल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. त्या आधीचं वाक्य होतं आर यू कमिंग ऑर नॉट, हे होतं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मधलं. बघा त्यानंतरची वाक्यरचना, तू माझ्यासोबत येत आहेस की इथे थांबत आहेस. म्हणजे तू माझ्यासोबत येत आहेस की इथं थांबत आहेस. म्हणजेच बघा वाक्यरचना, आर यू, काळ कोणता आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आर यू कमिंग विथ मी. म्हणजे बघा तू माझ्यासोबत येत आहेस का, एवढं जर म्हटलं तर काय होईल, आर यू कमिंग विथ मी. तू माझ्यासोबत येत आहेस का. जर आता याच्यामध्ये आपण जर ऑर लावलं, आर यू कमिंग विथ मी ऑर स्टेइंग हिअर. तेव्हा तुम्ही बघा हे वाक्य कुठल्या काळातलं आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. म्हणजे पुढचं वाक्य जर तुमचं, बघा वाक्य मी काय म्हणलं होतं की तू येत आहेस की थांबत आहेस. म्हणजे बघा दोन्ही वाक्यांमध्ये कुठला काळ आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे की नाही. म्हणजे इथं पण तुम्हाला काय वापरायचं आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मधलंच हे करायचं. म्हणजे आर यू, बघा आर यू कमिंग विथ मी ऑर स्टेइंग हिअर आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे तू माझ्यासोबत येत आहेस की इथं थांबत आहेस. बघा असं आपण म्हणतो ना, त्यावेळेस वाक्यरचना तिथं बोला. बघा त्यानंतरची वाक्यरचना, राहुल तुमचा तिसरा मुलगा आहे की चौथा. काय, राहुल तुमचा तिसरा मुलगा आहे की चौथा. बघा काय, इज राहुल युअर थर्ड चाइल्ड और फोर्थ. आहे की नाही. म्हणजे राहुल तुमचा तिसरा मुलगा आहे की चौथा मुलगा. बघा या सेशन मध्ये आपण की साठी काय वापरलं होतं, ऑर. त्याच्यासाठी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काळ आले पाहिजे, त्यांचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह, नंतर त्याचं मग तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य तुम्हाला जमली पाहिजे. कुठल्या काळामध्ये कुठलं टू बी रूप वापरलं जातं हे तुमच्या परफेक्टली लक्षात आलं पाहिजे. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हाच तुम्हाला ह्या वाक्यरचना बनवता येतील. नाहीतर लेक्चर बघून थोड्या मिनिटासाठी तुमच्या लक्षात राहील, त्याच्यानंतर तुम्ही सगळं विसरून जा. ओके, पहा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
आणि पुढील सेशनमध्ये आपण एक असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.